मनोज जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन होतंय। आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनासाठी आता मैदानावरती मराठा आंदोलकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे। जरांगे उद्या मुंबईत पोहोचणार आहेत। उद्या मोर्चा आझाद मैदानात अपेक्षित आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अगदी आजपासूनच आझाद मैदानात आंदोलक येण्यास सुरुवात झाली आहे। आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईची वाट धरलेली आहे आणि त्याच्या आधीच खरं तर राज्याच्या इतर कानाकोपऱ्यातून सगळे मराठा बांधव त्यांनी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्याच्यासोबत किती लोक आलेले आहेत, तुम्ही कसे आलात? आम्ही पिकअप गाड्या करून आलेलो आहोत। आमच्यासोबत 70 लोक आहेत। आम्ही आमच्या गावातली 70 लोक आहेत आणि पूर्णपणे खाण्यापिण्याची सोय करून आम्ही आलेलो आहोत। आम्हाला काही अडचण नाही कोणती। गावातून आम्ही वर्गणी गोळा करून आलेलो आहोत। जे म्हणलं जातं की कोणीतरी या मराठा आरक्षणाला फूस देण्यासाठी कोणतरी पैसा पुरवतो, असं काही गोष्टी नाही आहे। आमच्या स्वकष्टातनं आमच्या शेतकरी बांधवांना आम्हाला वर्गणी करून या ठिकाणी पाठवलेलं आहे। गणपती रायाचं आम्ही बी दर्शन घ्यायला चालू आहेत ना, की आम्हाला बी त्या गणपती रायाने सद्बुद्धी द्यावा आपल्या मुख्यमंत्री साहेबाला आणि जरांगे पाटलाला। 29 तारखेला उद्या लगेच ते मान्य करावं। आम्ही त्यांच्या घरावर गुलाल आणू, टारकाची टारका उठतो पाटील म्हणते तसं। 1 दिवसांची मुदत आम्हाला देताय उद्याची। 2 वर्ष झालं आम्ही तुम्हाला टायमिंग देतोय, तरी तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही। तुम्ही समित्या नेमता अभ्यास करताय, हेच चालू आहे। खांदापालट केले, चंद्रकांत दादाकडनं काढलंय, विखे पाटलांना दिलंय, पुन्हा म्हणताय की आम्ही तुमचा OSD पाठवताय, पण चाललंय काय? कॅमेरामन नितीन खरासह मी रुपाली बडवे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।